पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामधून अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। नवी मुंबईमध्ये नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून बायकोची निर्गुण हत्या केली। त्यानंतर स्वतःवरही सपासप वार केले। मुलाच्या समोरच सैतान बापाने बायकोचा जीव घेतला। या घटनेमुळे नवी मुंबईतील कोपरखेरणेमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। बायकोचं बाहेर कोणासोबत तरी लफडं सुरू आहे असे नवऱ्याच्या डोक्यात वारंवार यायचं। यामधूनच त्याने बायकोचा खून केला। कोपरखेरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतःवर वार केल्याची घटना बुधवारी समोर आली। गणेश शिरसाट याने चारित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले। त्यानंतर स्वतःवरही चाकूने सपासप वार केले। यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून जखमी पतीवर मुंबईतील जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी पतीने मुलाच्या समोरच बायकोची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते। खारघरमधील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच कोपरखेरणेतील पतीने आपल्या पत्नीचा निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीने आपल्या मतिमंद मुलाच्या समोर गौरी गणेश शिरसाट पत्नीचे डोके भिंतीवर आपटून तसेच चाकूने 10 ते 15 वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर आरोपी पती गणेश मारुती शिरसाट याने स्वतः आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला। ही घटना कोपरखेरणे सेक्टर 19 साईबाबा मंदिर समोर जय भवानी अपार्टमेंटमध्ये घडली। आरोपी गणेश शिरसाट हा बायकोवर चारित्र्यावरून संशय घेत होता। त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याची माहिती समोर येते। आरोपीला उपचारासाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सदर गुन्ह्याचा अधिकारी तपास कोपरखेरणे पोलीस करीत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।